मित्रांनो, लग्नाचं नाव ऐकताच लोकांच्या मनात लाडू फुटायला लागतात. असे बोलले जाते की लग्न हा एक असा लाडू आहे जो खातो तो पण पस्तावतो आणि न खाणारा तोही पस्तावतो. आज मी तुमच्यासोबत अजीज अन्सारी यांचे पुस्तक मॉडर्न रोमॅन्स यामधून लग्न आणि ऑनलाईन डेटिंगबद्दलच बोलणार आहे. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, पूर्वीच्या पिढ्यांमध्ये रोमांस हा काही वेगळ्या पद्धतीने व्हायचा. त्यांची पण काहीतरी कारणं होती. लोकांजवळ मोबाईल फोन नव्हते आणि पब्लिक ट्रान्सफरपर्यंत पण कमी पोहोचू शकले होते. त्यामुळे बहुतेक लोकांना प्रेम हे त्यांच्या जवळपासच व्हायचे, म्हणजेच त्यांच्याच शहरात, त्यांच्याच गल्लीत किंवा त्यांच्याच बिल्डिंगमध्ये. खरं तर 1932मध्ये अमेरिकेतील एक शहर फिलाडेल्फियामध्ये 6 मधील प्रत्येक व्यक्तीने त्यांच्याच कॉलनीमध्ये लग्न केले होते आणि 8 मधून प्रत्येकाने त्यांच्याच बिल्डिंगमध्ये लग्न केले होते. असे कोणतेच संशोधन भारतामध्ये झाले नव्हते, पण जर झाले असते तर असेच काहीसे रिझल्ट असते. जर या गोष्टीला आपण आत्ताच्या कंडिशनसोबत कम्पेअर केले तर तुम्ही विचार करा की तुम्ही अशा किती लोकांना ओळखता जे फक्त यासाठी भेटले की ते जवळपास राहत होते. कदाचित जास्त ओळखीचे नसणार. विमान, ट्रेन आणि मोबाईल फोनमुळे तुम्ही दुसरे शहर, दुसरे राज्य आणि दुसऱ्या देशात पण सिरियस रिलेशन बनवत आहेत. या व्यतिरिक्त पहिले लोक खूप कमी वयात लग्न करायचे, किंवा असे बोलणे वावगे ठरणार नाही की त्यांचे कमी वयात लग्न लावून दिले जायचे, ज्यामध्ये त्यांच्या पालकांचा खूप मोठा हात असायचा. खरं तर 1971मध्ये भारतात लग्नाचे सरासरी वय 17 होते, जे आता 26 आहे. आणि मुलींना तर त्यांचे शिक्षण पूर्ण करायची संधीसुद्धा मिळत नव्हती. त्यांचे शिक्षण अर्धेच सोडून त्यांचे लग्न लावून दिले जायचे आणि त्यांना एका नवीन जगात ढकलून दिले जायचे. त्या वयात त्यांचा इंटरेस्ट आणि त्यांची पर्सनॅलिटी पूर्णपणे विकसित झालेली नसायची आणि मुलीचा नवरासुद्धा तिच्या आईवडिलांची आवड असायचा. आणि आईवडिलांची आवड म्हणजे एक असा मुलगा ज्याचा आदरयुक्त जॉब असेल आणि चांगली प्रतिष्ठा असेल. तर ही होती काही पिढ्यांपूर्वी केल्या जाणाऱ्या लग्नाची गोष्ट. आता एक प्रश्न असा आहे की लोक लग्न का करतात? पहिले लोक यासाठी लग्न करायचे की आईवडील आणि समाजाचा दबाव असायचा की मुलगा किंवा मुलगी इतके मोठे झालेत तरी अजूनपर्यंत त्यांचे तुम्ही लग्न नाही लावून दिले. लेखकाने जेव्हा काही वृद्ध लोकांना विचारले की त्यांनी लग्न का केले, तर बहुतेक पुरुषांकडून हे उत्तर मिळाले की ती एक चांगली मुलगी होती म्हणून मी तिच्यासोबत लग्न केले. आणि स्त्रियांकडून हे उत्तर मिळाले की त्यांच्या नवऱ्याकडे एक सुरक्षित नोकरी होती म्हणून आम्ही त्यांच्यासोबत लग्न केले. त्यावेळी मुलींना असा मुलगा हवा होता जो कमावून आणेल आणि कुटुंबाला आधार देऊ शकेल, आणि मुलांना अशी मुलगी हवी होती जी त्यांच्या मुलांना आणि घराला सांभाळेल. तर या स्पष्ट ठरवल्या गेलेल्या लिंग भूमिकेसोबत लोक लग्नाच्या बंधनात अडकत होते. आताच्या काळात लोकांकडे लग्नाबद्दल अजून सखोल कारणे आहेत. आजच्या काळात आपण फक्त यासाठी लग्न नाही करत की ती जेवण बनवू शकते आणि मुले सांभाळू शकते, किंवा त्या मुलाकडे एक चांगली नोकरी आहे. आपण ही कल्पना करतो की ती माझी बेटर हाफ किंवा तो माझा सोलमेट. जेव्हा तुम्ही एखाद्या मॉडर्न नवीन लग्न झालेल्या जोडप्याला विचारणार की तुम्ही एकमेकांना का निवडले, तर तुम्हाला हे उत्तर मिळू शकते की ही माझी बेस्ट फ्रेंड आहे म्हणून, किंवा त्याने माझे आयुष्य खूप चांगले बनवले म्हणून. तर आता लोक समाजाच्या दबावामुळे लग्न नाही करत, तर ते यासाठी लग्न करतात कारण की त्यांना कोणीतरी मिळाले आहे जो त्यांना कंप्लीट फील करवतो, ज्याच्यावर ते प्रेम करतात. आणि यासोबत आता लिंग भूमिका म्हणजे जेंडर रोलसुद्धा बदलले आहेत. स्त्रियांना वाटले तर त्या जॉब आणि स्टडी करण्यासाठी मोकळ्या आहेत आणि त्यांना आता असा पार्टनर शोधण्याची गरज नाही आहे जो त्यांना कमावून खायला घालेल. आणि नवऱ्याला जर वाटले तर तो घर सांभाळू शकतो. प्रेमासाठी लग्न करणे एक चांगली आयडिया नक्की वाटते, पण हे एक व्यक्तीवर खूप दबाव टाकते. आता आपण ही अपेक्षा करतो की आपला पार्टनर आपल्या सर्व गरजा पूर्ण करेल. आणि त्या गरजा काय आहेत? आपण अपेक्षा करतो की आपला पार्टनर हा परिचित असावा, विश्वासू असावा, मनोरंजक असावा, इंटरेस्टिंग गोष्टी करणारा असावा. तुम्ही तुमच्या परफेक्ट पार्टनरची कल्पना करा. तुम्हाला कदाचित पाहिजे की तुमचा पार्टनर हुशार असावा, मस्करी करणारा हवा, मनोरंजक हवा, तुमचा बेस्ट फ्रेंड बनायला हवा आणि बेस्ट सेक्स पार्टनरसुद्धा. हे सर्व ऐकायला तर चांगले वाटते, पण एकाच माणसाकडून एवढं सगळं अपेक्षित करणे खूपच जास्त आहे. आणि विशेष करून तेव्हा जेव्हा समोरचा पण तुमच्याकडून हेच सर्व अपेक्षा ठेवत असेल. आणि योग्य पार्टनर शोधण्याची प्रोसेस या आधीपेक्षा खूप जास्त किचकट बनली आहे. पहिले कसे दोघेजण कॉलेजमध्ये भेटले आणि काही महिन्यानंतर दोघांनी लग्न केले. पहिले लोक फक्त सिक्युरिटी आणि स्टॅबिलिटी बघत होते आणि समाजाच्या दबावाखाली लग्न करत होते, तर सोपे होते तेव्हा लग्न करणे. पण आता लग्नाला घेऊन आपण खूप काही अपेक्षा करतो, तर योग्य पार्टनर शोधणे जरा कठीण झाले आहे. आणि त्यातल्या त्यात इंटरनेटमुळे आपण वाईड रेंज पार्टनरपर्यंत ॲक्सेस मिळवला आहे. त्यामुळे पार्टनर शोधणे खूप किचकट झाले आहे. टिंडरसारखे ॲप तुम्हाला हजारो सिंगल पार्टनरपर्यंत लगेच पोहोचवते.
तर पहिले जे मर्यादित होते लोकेशन, वय आणि कास्ट संबंधित, ते सर्व मॉडर्न रोमॅन्सच्या या जगात कमी होत चालले आहे. याचे फायदे तर आहेत, पण यामुळे एखाद्या ठराविक पार्टनरवर सेटल होणे कठीण झाले आहे. कारण की तुम्ही नेहमी विचार करता की होऊ शकते यापेक्षा बेटर कोणी असेल, त्यापेक्षा बेटर अजून कोणी असेल. म्हणजेच शोधण्यासाठी तुम्ही हवा तितका वेळ घेऊ शकता. आता तुमच्यावर समाजाचा दबाव नाही आहे. ऑनलाईन डेटिंग तुम्हाला निराशाजनक वाटू शकते किंवा कदाचित तुम्हाला कोणता रिझल्ट नाही मिळणार, पण जर तुम्ही हार नाही मानली तर ऑनलाईन डेटिंग ही खूप जबरदस्त गोष्ट आहे, जर तुम्ही याचा योग्य वापर केला तरच. त्यामुळे मी या पुस्तकातून तुम्हाला सांगणार आहे ऑनलाईन डेटिंगचे 4 महत्त्वाचे टिप्स, ज्यामुळे ऑनलाईन डेटिंगची ही किचकट प्रोसेस तुमच्यासाठी सोपी होऊन जाईल आणि आशा करतो की तुम्हाला एक पार्टनर पण मिळून जाईल. टिप नंबर 1, डोंट स्पेंड टू मच टाईम ऑनलाईन. सर्वात पहिली गोष्ट ही की तुम्ही खूप जास्त वेळ ऑनलाईन नाही घालवला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ही की डेटिंग वेबसाईट या फक्त लोकांसोबत कनेक्ट होण्यासाठी वापरली पाहिजे आणि बाहेर जाऊन त्यांना तुम्ही प्रत्यक्ष भेटा. आता होतंय असं की लोक ऑनलाईन डेटिंग ॲप तर वापरत आहेत, कनेक्ट पण होत आहेत, पण ते त्यांना भेटत नाहीत. बहुतेक लोक जे ऑनलाईन डेटिंग वापरतात ते ऑनलाईनच जास्त वेळ घालवतात, विपरीत त्यांना भेटायला जाण्याऐवजी. उदाहरणार्थ 25 वर्षाचा राहुल रोज तासनतास घालवत आहे टिंडर ॲपवर, पण तो ज्या मुलींसोबत बोलतो त्यांना कधी तो भेटतच नाही. तो फक्त ऑनलाईन चॅटिंग करत असतो आणि त्रासलेला पण आहे त्याच्या सिंगल असण्यावर. तुम्हाला या जाळ्यात नाही अडकायचं आहे. टिंडर किंवा त्यासारखे ॲप वापराल तर लोकांना पर्सनली भेटण्यासाठी. आणि तुम्हाला सर्वांना एक माझं सजेशन आहे, जर तुम्ही कोणाला ऑनलाईन डेट करत आहात आणि तो भेटण्यासाठी तयार नाही आहे आणि तो न भेटण्यासाठी कारणे देत आहे, तर त्याच्यासोबत बोलण्यात आपला वेळ वाया नाही घालवला पाहिजे. टिप नंबर 2, यूज गुड लँग्वेज. हे पण लक्षात ठेवले पाहिजे की ज्या लोकांसोबत तुम्ही चॅटिंग करत आहात ते रिअल आहेत. आपण हे नाही समजलं पाहिजे की डेटिंग ॲप सुरक्षित जागा आहे, कोणालाही काही बोलायला आणि सांगायला. प्रत्येक प्रोफाईल जी तुम्ही बघता त्यामागे एक असली व्यक्ती आहे. तर अशा गोष्टी ज्या तुम्ही रिअल लाईफमध्ये एका अनोळखीसमोर नाही बोलू शकत, त्या गोष्टी तिथे पण नाही बोलल्या पाहिजे. डेटिंग ॲपवर लोकांसोबत अशा प्रकारे बोला जसे तुम्ही वास्तविक जगात बोलता. अजून एक चुकी जे लोक डेटिंग साईट्सवर करतात ते ही की ते एक सामान्य मेसेज सर्वांना कॉपी पेस्ट करतात. असे नाही केले पाहिजे. कोणालाही स्पॅम नाही आवडत. याऐवजी तुम्ही एक असा व्यक्ती शोधा ज्याच्यासोबत तुमचा इंटरेस्ट मॅच करेल आणि त्याच्यासोबत बोला त्या विषयावर जे तुमच्या दोघांमध्ये सेम असेल. टिप नंबर 3, गिव्ह टाईम टू अंडरस्टँड पीपल. काय कधी तुम्ही डेटवर गेलेत आणि तुम्हाला वाटले असेल की नाही यार, हा व्यक्ती माझ्यासाठी नाही आहे. फर्स्ट इम्प्रेशन नेहमीच योग्य नसते. माणूस हा जटिल प्राणी आहे. कोणालाही समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि तुमच्याजवळ खूप सारे रोमॅन्टिक ऑप्शन उपलब्ध आहेत, तर कोणत्याही एका ठराविक व्यक्तीवर फोकस करणे कठीण आहे. त्यामुळेच आपण लवकरात लवकर कोणा एका व्यक्तीवर आपला संयम सोडून देतो. म्हणजेच आपण बोलू शकतो की आपण त्याला कंटाळून जातो. नाहीतर आपण कधी अर्ध्या 1 तासातच लोकांना कायमचे टाटा बाय बाय बोलून टाकतो. हे खूप चुकीचे वागणे आहे. हे बघता की प्रत्येक व्यक्ती हा किचकट असतो. कल्पना करा की तुम्ही एका डेटवर आहात आणि तुमचा पार्टनर खूप शांत आणि निराश आहे. तुम्हाला वाटू शकते की हा किंवा ही खूप बोरिंग किंवा लाजाळू आहे आणि तुम्ही पुढच्या व्यक्तीवर मूव्ह ऑन कराल. पण हे सुद्धा असू शकते ना की तुम्हाला पहिल्यांदा भेटणे त्यांना थोडे कठीण वाटले असेल. त्यांना अजून थोडा वेळ हवा असेल तुमच्यासोबत मिसळण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास दाखवण्यासाठी. तर मग का नाही त्यांना अजून एक चान्स द्यावा. टिप नंबर 4, फोकस ऑन स्मॉल नंबर ऑफ पीपल. तुम्ही खूप साऱ्या डेटवर नाही गेले पाहिजे. जर तुम्ही ऑनलाईन डेटिंग करत आहात तर तुमचा वेळ अशा लोकांना शोधण्यासाठी वापरा ज्यांच्यामध्ये अशी क्वालिटी आणि इंटरेस्ट असेल जो तुमच्यामध्ये पण आहे. आणि मग असे लोक भेटले की मग त्यांच्यावरच फोकस करा. टिंडरवर भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जर तुम्ही डेट करण्याचा प्रयत्न कराल तर मग तुम्ही टेन्शनमध्ये याल. ऑनलाईन डेटिंगचा असा कोणता नियम नाही आहे की तुम्ही खूप साऱ्या डेट्सवर गेले पाहिजे. यामुळेच 10 लोकांच्या ऐवजी 3 अशा लोकांवरतीच फोकस करा ज्यांची क्वालिटी आणि इंटरेस्ट तुमच्यासोबत मॅच होत असेल. तर मित्रांनो, या होत्या काही गोष्टी लग्न आणि ऑनलाईन डेटिंग संदर्भात अजीज अन्सारी यांच्या मॉडर्न रोमॅन्स या पुस्तकातून. जर तुम्हाला हे पुस्तक वाचायचे असेल तर त्याचे ॲफिलिएट लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. तिथे जाऊन तुम्ही ते विकत घेऊ शकता आणि वाचू शकता. तर मित्रांनो, आता तुम्ही कसली वाट बघत आहात? व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि शेवटी थँक्स फॉर वॉचिंग.